नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे एक रंगमंचच आहे आणि इथं नेते हे कलाकार असतात, पण पटकथा लिहितो तो रिंग मास्टर। सध्या हा रिंग मास्टर कोण बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीसच। कारण महाराष्ट्रातली युती, फूट, भेटीगाठी आणि ट्रॅप या सर्व गोष्टी सध्या त्यांच्याच मूकसंमतीनं किंवा त्यांच्याच पटकथेनुसार घडताना दिसत आहेत। आणि त्यात अलीकडेच घडलेली राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही एका सखोल रणनीतीचा भाग होती असं आता दिसून येत आहे। तो ट्रॅप होता का, सगळं अगदी सविस्तर बघणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गेल्या काही दिवसांपासून मनसेशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात होता। यामागे उद्धव ठाकरेंचा मोठा प्लॅन होता, राजकीय मराठी मतांचं एकत्रीकरण। पण उद्धव ठाकरेंनी आधीच अंदाज घेतला होता की भाजप हा राज ठाकरे यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच त्यांनी प्लॅन बी देखील तयार ठेवला होता। महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आदेश आल्यावर लगेच वांद्र्याच्या ताज लँड्स हॉटेलमध्ये फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली। ही वेळ निवडलेलीच होती। उद्धव राज युतीच्या चर्चा तापल्या असताना ही भेट घडवणं म्हणजे राज ठाकरेंना वेगळ्या वाटेवर वळवण्याचा प्रयत्न आणि फडणवीस यांनी ते या भेटीतून साधलं देखील। भाजपला महापालिका निवडणुकात शिवसेना शिंदे गटाच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंना टक्कर देणारा पर्याय हवा होता आणि तो पर्याय म्हणजे मनसे। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केली तर दोघांचा फायदा आहे असा सर्वे सांगतोय। मात्र तरी सुद्धा राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या ट्रॅपमध्ये अडकले। उघड भेट घेऊन त्यांनी राज ठाकरे भूमिका बदलतात हे लेबल आणखी गडद केलं। राज ठाकरेंनी या भेटीनंतर लगेचच शिवतीर्थ निवासस्थानी शहर प्रमुखांची बैठक बोलावली। त्यात त्यांनी सार्वजनिक प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना केल्या। सत्ताधारी पक्षाच्या जवळीकीचा मोह, अधिक जागा लढण्याचं आकर्षण आणि मराठीतल्या हिंदुत्ववादाचं सहकार्य यामुळे राज ठाकरे एक पाऊल पुढे टाकताना दिसतायत। पण राज ठाकरेंना कळतंय का की फडणवीस त्यांचा वापर करून घेऊ पाहत आहेत? उद्धव ठाकरेंनी जाणून बुजून राज ठाकरेंना पुढे ढकललं का? एक शक्यता अशीही आहे की उद्धव ठाकरेंनीच ही पार्श्वभूमी तयार केली असेल, म्हणजेच भाजप समोर मनसेला सोबत घेण्यासाठी वातावरण बनवलं गेलं। पण प्रत्यक्षात राज ठाकरे फक्त वापरले जातील, शिंदे गटात गोंधळ निर्माण होईल आणि त्यामुळे भाजपला महापालिका रणनीतीत अडचण जाईल। म्हणजेच भाजपच्या हातात अजूनही मुंबईचा विजय निश्चित नाही आणि हेच उद्धव ठाकरेंचं प्लॅन बी असू शकतं। गोंधळ निर्माण करून भाजपचं गणित उद्ध्वस्त करणं आणि राज ठाकरे गेले तर प्रसंगी वंचित बहुजन आघाडी या आपल्या म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत हात मिळवणी करणं आपल्या जुन्या मित्रासोबत असा उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी असू शकतो। राज ठाकरे अडकलेत का, तर मनसेला मोठं व्यासपीठ हवं आहे खरं आहे, पण ते व्यासपीठ फडणवीस देणार की फक्त आमिष दाखवणार? फडणवीस यांची जुनी स्टाईल सावज तयार करून मग त्याचा वापर करून सोडून देणं अशी आहे। राज ठाकरेंना वापरून त्यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्यातली शक्य युती मोडून काढली। मग पुढचं पाऊल काय? राज ठाकरे पुन्हा साईडलाईन। कारण भाजपकडे स्वतःचा मराठी चेहरा किंवा शिवसेनेला टक्कर देणारी दुसरी शिवसेना आधीच आहे। एकनाथ शिंदे आहेच मुंबईमध्ये, एकनाथ शिंदे यांची ताकद देखील आहे। राज ठाकरेंची तेवढी ताकद नाही एकनाथ शिंदेच्या कंपॅरिझन मध्ये आणि त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या ट्रॅपमध्ये राज ठाकरे अडकले असं म्हणायला देखील हरकत नाही। सध्या राज ठाकरे एका मोठ्या क्रॉस रोडवर उभे आहेत। फडणवीस त्यांना एका वाटेवर नेत आहेत तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी दुसरी वाट खुली ठेवली आहे। मात्र सध्याच्या घडामोडीनुसार असं वाटतं की राज ठाकरे फडणवीसांच्या ट्रॅपमध्ये स्वतःहून गेले आहेत आणि उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी आता ऍक्टिव्ह होईल। तुमच्या मते राज ठाकरे योग्य दिशेने जात आहेत का, योग्य निर्णय घेत आहेत का? तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।